एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरिश लॉ कॉलेजच्या पंढरपूर येथील नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण उद्घाटन समारंभ आणि मुलींचे 9 मजली वसतिगृह क्रमांक 4 चा पायाभरणी सोहळा रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर रांजणे या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे। स्वागतोत्सुक प्राचार्य BP रोके आणि स्वेरी परिवार पंढरपूर। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील सोनंद येथील भल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी मध्यरात्री 50 जणांवर धडक कारवाई केली असून कारवाई दरम्यान पोलिसांनी अंदाजे 25 लाख रुपयांची रोकड तसेच जवळपास 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। यात सांगोला पंढरपूरसह जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मी प्रशांत सुरेश डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण। काल 29 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मौजे सोनंद तालुका सांगोला स्थित हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्री ही माहिती उपलब्ध झाली। माहिती मिळताच काल आम्ही 4 टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो। तिथे पोहोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं, घेराव टाकला आणि छापा टाकला। या कारवाई जी की तब्बल 14 तासांची झाली आहे, यात एकूण रोख रक्कम साधारणतः 16,09,480 रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्रा शेड होता, या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले। तेही आम्ही ज्यांची किंमत जवळपास 3,43,600 रुपये आहे, तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेले आहे। त्याचबरोबर या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही 4 चाकी गाड्या होत्या, ज्यांची संख्या एकूण 26, ज्यांची अंदाजे किंमत जवळपास 2 कोटी 9 लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर 61 दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास 29,60,000 रुपये अशी येते, हेही आम्ही येथून जप्त केलेत। बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉईन्स ही आम्हाला आढळून आले आहे। त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे या तपासात पुढे चालू राहील। त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत। त्याचबरोबर त्या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्याची किंमत जवळपास 11,615 रुपये ही आहे, तीही आम्ही जप्त केली आहे। असा एकंदरीत बघता रुपये 2,68,72,72,185 रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यास समर्थ झालो आहे। या कारवाईमध्ये आम्ही 50 इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे, जे की या पत्रा शेडमध्ये जुगाराच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतो। त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतला आहे आणि पुढे जी कोणी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये संमिलित होती त्यांची चौकशी व तपास गुन्हा दाखल पोलीस ठाणे सांगोला येथे झाला असून त्याबाबतची कारवाई पुढे प्रगत होणार आहे। अशी ही जी कारवाई होती एकंदरीत याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्या या लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये हा जो जुगार व मद्यपान
जे की अवैधरित्या चालू होतं ह्याचा जो सहभाग आहे तो दिसून येतो. मला आपल्यामार्फत सर्व नागरिकांना व सर्व आपल्या ग्रामस्थांना अशी निवेदन करायचे व चेतावणी द्यायची की अशा कुठल्याही इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पडू नये. आपण जर पडशाल तर कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल. धन्यवाद. जय हिंद.